नीलमताईंनी या व्यासपीठावरती असं सांगितलं की उद्धव ठाकरेंच्या काळामध्ये 2 मर्सिडीज दिल्या की मंत्रिपद मिळायचं. मला असं वाटतं की त्या परिसंवादामध्ये त्यांना प्रश्न विचारला गेला आणि प्रश्न विचारल्यावर प्रत्येकाला हे साहित्य संमेलन असं एक संमेलन असतं की त्याला प्रत्येकाचे वैयक्तिक विचार मांडण्याचे अधिकार असतात आणि म्हणून त्यांनी त्यांचे वैयक्तिक विचार त्या व्यासपीठावर मांडलेले आहे आणि ते व्यासपीठावर ते विचार मांडत असताना त्यांना प्रश्न विचारलेला गेलेला होता म्हणून त्यांनी ते मांडलेले आहेत. बाप्पा असं आहे, तुम्ही पण मंत्री झालेला आहात, वस्तुस्थिती काय आहे? नाही, पहिली गोष्ट मी मराठी भाषेचा मंत्री आहे. साहित्य संमेलनाच्या सांगता समारंभाला माननीय एकनाथ शिंदेसाहेबांच्या सोबत आलेलो आहे. त्याच्यामुळे राजकीय ह्याच्यावर मला अजिबात बोलायचं नाही. परंतु आपण निलमताईंबद्दल जो प्रश्न विचारला त्याच्यावर मी असं सांगितलं की शेवटी व्यक्ती स्वातंत्र्य म्हणून वैयक्तिक त्यांना प्रश्न विचारल्यावर मांडलेले ते मत आहे. बरं, नाही माझा प्रश्न असा आहे की ही निलमताईची ज्या स्वअनुभव सांगितला तो स्वअनुभव खरा आहे का? तेच सांगितलं की निलमताईंनी त्यांचं वैयक्तिक मत त्या ठिकाणी मांडलेलं आहे, वैयक्तिक मत मांडलेलं आहे आणि त्यांना ते एक्सप्रेस करण्याचा अधिकार आहे लोकशाहीमध्ये. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.